मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक भारतीय महिलांना आत्तापर्यंत झाला आहे. अनेक लाभार्थी महिलांना यामध्ये काही अडचणी आल्या होत्या. काहींना लाडक्या ई-केवायसी करता आली नव्हती, म्हणून पुन्हा ई-केवायसीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये आता 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांनी आत्तापर्यंत ई-केवायसी पूर्ण केली त्यांना पुढील हप्ता बँकेत कधी जमा होणार असा प्रश्न पडलाय. यावर महिला बालकल्याण विभागाच्या नव्या स्पष्टीकरणामुळे आता महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत करण्यात आली आहे. याने महिलांना स्वावलंबी बनवणं तसंच कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं हा योजनेमागचा उद्देश आहे. पण लाभ वितरणाच्या प्रक्रियेत ई-केवायसी अनिवार्य असल्यामुळे महिलांना याचा लाभ घेता येत नाहीये. याचे कारण प्रशासकीय मान्यतेच्या अटी. त्यामुळे अनेक महिलांचे हप्ते रखडलेले आहेत. महिलांना या योजनेचा लाभ होत नाहीये. राज्य शासनाने हा लाभ इतरांपर्यंत पोहोचावा आणि इतर बनावट अर्ज थांबवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये महिला लाभार्थीचा आधार क्रमांक, बँकेचे खाते, मोबाईल क्रमांक याची पडताळणी केली जाते. मात्र ही प्रोसेस करताना ग्रामीण भागात अडचणी येत आहेत. त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, तांत्रिक त्रुट्या, आधार बँक लिंक नसणे, OTPत अडथळे अशा अडचणींमुळे महिला नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर ई-केवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे. याचा शेवट 31 मार्च असणार आहे. ज्या महिलांची ही प्रक्रिया पूर्ण झालीय त्यांचे पैसे एकत्र जमा होतील का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यावर महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी झाली आहे. त्यांच्या मते ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झालीय त्याच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मान्यता मिळेल. मग रखडलेले हप्ते त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत. तात्काळ पैसे मिळणार नाहीत. 31 मार्च नंतरच हप्ता देण्यात येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी प्रतीक्षा करावी.